हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. आता इथे ना मला देवपूजा करायची आहे. सकाळचीच वेळ आहे, पण आज म्हटलं चला मस्त अशी देवपूजा करूया. निवांत देवपूजा करते. तर आज देवहारा पण स्वच्छ करायचा आहे आणि देव आहे ना आज मस्त असे उजळवणार आहे. तर लिक्विडने ना देव व्यवस्थित स्वच्छ करून घेते. तर किचन तर व्यवस्थित आवरलेलं आहे. तर आता सर्व देव एका ताटामध्ये घेतले आणि किचनवर घेऊन आले. तर आता छानपैकी देवांची आंघोळ घालते. उतरण पण आज रिकामी केली आहे. शुक्रवार असल्यामुळे उतरण पण स्वच्छ करून घेते आणि त्याच्यामध्ये ना सर्व नवीन धान्य भरणार आहे. तर इथे ना हे गोधा जल घेतलं आहे. त्याच्याने ना जे टाक वगैरे आहेत ना ते स्वच्छ करणार आहे. आणि भैया पावडर आहे ना तिने जो कलश वगैरे आहे ना तो स्वच्छ करणार आहे. बाकी मी पावडर वगैरे देवांना लावत नाही आणि पावडरीने कोणताही देव घासत नाही. काय होतं पावडरीने देव घासल्यानंतर देव झिजतात. तर इथं मस्त अशी माझी बघा देवपूजा झाली आणि छान अशी देवांची आंघोळ घातली. देव बघा किती मस्त दिसू राहिले. देवहारा पण एकदम स्वच्छ करून घेतला आणि आता देवांना आहे ना फुलं वाहून घेते. तर एवढे देव सुंदर आणि स्वच्छ केल्यानंतर आहे ना खूप छान वाटतात. तर उतरण पण एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. उन्हामध्ये जरा वेळ उतरण ठेवली आणि वाळवून घेतली. म्हणजे वाळवल्यानंतर आहे ना जे उतरंडीमध्ये आपण धान्य वगैरे भरतो, हळदी कुंकू भरतो ना, तर ते खराब होत नाही. तर ही आहे चांदीची निरंजनी. तिच्यामध्ये ना तुपाची वात लावणार आहे. तर बघा आता अशी केली मी आजची देवपूजा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर देवपूजा दररोजची माझी नेहमी सारखीच राहते. आता देवांना फुलं वाहून घेते. पंचपाळ पण एकदम स्वच्छ केलं आहे आणि हे धान्य सर्व काही उतरंडीमध्ये भरलेलं आहे ना, गहू तांदूळ त्याच्यानंतर धने हळदी कुंकू तर ते आणि जे आधीचं होतं ना ते काढून घेतलं आहे. तर जे आपण वापरतो ना तांदूळ वगैरे त्याच्यामध्ये जे धान्य आपण वापरतो ना त्याच्यामध्ये उतरंडीतलं त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीचं वगैरे कलशाखालचं ते सर्व त्या धान्यांमध्ये टाकून द्यायचं आहे. तर बघा अशी केली मी आजची देवपूजा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि दररोजची माझी देवपूजा सारखीच असते, काही बदल वगैरे नसतो. पण खूप छान वाटतंय. फुलं वगैरे देवांना वाहिलेत. मस्त अशी रांगोळी काढली आहे साच्याची. मी देव सतत स्वच्छ करत नाही. दररोज फक्त देवांची आंघोळ घालते. ज्या दिवशी मला वाटेल का आज देवांवर जास्तच डाग आहे किंवा देव थोडेफार काळपट वगैरे दिसतात तेव्हाच मी देव उजळवते आणि दररोज फक्त देवांची ना मस्त अशी आंघोळ घालते. तर 8-15 दिवसांनी मी देवाशे उजळवते. तर बघा इथं अशी देवपूजा केली. वरचे सर्व लॅफ्टमधले डबे इथं काढून घेतले आणि आज आहे ना मला लॅफ्ट साफ करायचे आहे. कारण आईने जे काही वडे पापड वगैरे दिले ना ते पण भरून ठेवायचे. ते तिने पाठवल्यापासून हे बघा इथं बेडवरच ठेवले. तर मग म्हटलं चला आज सुट्टीचे तर छानपैकी सर्व किचन आवरून घेऊ. तर सर्वात आधी ना वरचा लॅफ्ट आवरून घेते. आता याच्यातले जे काही जुने वाळवणीचे पदार्थ आहे ना ते वाळत घालून देते. कुरडया वगैरे आहेत, नागलीच्या पापड्या पण आहे. आता ना इकडचे भांडे काढून घेते म्हणजे सर्व व्यवस्थित साफसूफ होऊन जाईल. बघा किती पसारा निघालेला आहे आणि घरी असल्यानंतर आहे ना माझं दिवसभर असंच काहीतरी काम चालू असतं. तर मी म्हटलं चला आज आहे ना मस्तपैकी किचनची आहे ना साफसफाई करू. पण सर्वात आधी आहे ना लॅफ्ट आवरून घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना खालची साफसफाई करता येईल. लॅफ्टच्या मधून आहे ना थोडं जाळं वगैरे आले होतं ते सर्व खाली पाडली घाण. आता हे डबे मला काही घासायचे वगैरे नाही, स्वच्छचे. फक्त त्यांचे वरचे झाकणांचे पेपर आहे ना न्यूजपेपर तेच बदलवणार आहे. बघा आईने हे सर्व कुरड्या पापड्या पापड शेवया वगैरे हे सर्व दिलंय ना हे उन्हामध्ये वाळत ठेवलंय. थोडे डबे ना वाळून देते म्हणजे व्यवस्थित पॅक करून ठेवता येतील. तर इथं उन्हात ठेवलंय, जागाच नाही वाळत घालायला. हे सगळं मोकळं आहे ना तर गाई वगैरे यायची भीती वाटते त्याच्यामुळे ना इथंच किचनच्या बाजूलाच ठेवलंय. ते बघा कसं इथं वाळून देते. ह्या पापड्या नागलीच्या जुन्या आहे आणि ह्या आत्ता आईने नवीन दिल्या आहेत. त्या पण तिनंच दिल्या आहे. मी काही पापड्या वगैरे करत नाही, मला वेळ मिळत नाही. हे बघा शेवया, हे कुरडई जुनी आहे, हा कुरडईचा डबा नवीन आहे. पापड हे सर्व आत्ताचेच आहे. उपवासाचे साबुदाणा पापड्या आहे त्या पण जुन्याचे आईनेच बनवून दिले. त्या इथंच मागच्या वर्षी तिने केल्या होत्या. हे बघा हे सर्व काही वाळू राहिले. असे उन्हाळी पदार्थ वाळून ठेवले ना उन्हामध्ये त्यांना कडक ऊन दाखवलं का ते खराब होती नाही किंवा त्याला आळई वगैरे असं काही लागत नाही. त्याच्यामुळे असे उन्हात ठेवायचे असतात, नाहीतर मग काय होतंय आळई वगैरे लागते.
इथं नाही तुम्हाला लॅपटॉपमध्ये सगळे काही डबे दिसतात ना, याच्यामध्ये ना कुरड्या पापड्या सर्व काही पदार्थ उन्हाळी केलेले भरून ठेवले आणि डब्यांवर आहे ना नावं टाकले, म्हणजे सगळे डबे काही उघडायची गरज येत नाही. जे कुरडाई पाहिजे तर कुरडाईचा डब्बाच उघडायचा, पापड पाहिजे तर पापडांचा डब्बाच उघडायचा. सर्व डब्यांना पिशव्या लावल्यात, काही डब्यांच्या पिशव्या राहिल्यात लावायच्या आणि झाकणांना ना न्यूजपेपर लावते तर ते पण संपले, तर न्यूजपेपर पण आणायला लागेल. तर इथं सर्व काही असे डबे मी लावून दिले. अजून बाकीची जागा उरली आहे, त्याच्यात दुसरे पण डबे लावायचे. इकडे तर सगळंच भरून ठेवलं आहे. हे बघा असे सर्व काही लावून दिले. इकडे पण मोठ्या पंचपात्रे आहेत त्या ठेवल्यात आणि हे घरात तुम्ही बघा किती पसारा झाला आहे, सगळं काय आवरले. आज बरीचशी साफसफाई केली. आईने ना लसूण पण दिला आहे तर तो पण व्यवस्थित भरून ठेवला. हे बघा हे वडे आहेत तर हे पण आईनेच दिलेत, तर ते पण भरून ठेवायचे. आता सध्या ते असेच ठेवते आणि नंतर ठेवून म्हणजे ठेवील भरून. आता ना सगळं घर झाडझटक करून घेते. हे बघा एवढा लसूण आईने दिला तर तो पण असा जाळीमध्ये भरून ठेवला आहे. 2 किलो आहे. अजून म्हणजे मला लसूण घ्यायचा आहे पण हा सध्या वापरायला पावसाळ्यासाठी भरून ठेवील. 5-1 किलो लसूण घेईल. याच्यात 2-4 कांदे ते असे वरती ठेवले. कांदा लसूण कधी एकत्र ठेवायचा नाही. इथं हे बघा हे सर्व तांदळाचे गव्हाचे कट्टे नागली हे सगळं भरून ठेवायचं आहे, पण हे आज नाही तर ते भरील आता नंतर. एवढ्या लसणाच्या पाकळ्या निघाल्यात तर त्या पण अशा बाजूला ठेवल्या म्हणजे वापरायला. आमचे जेवण वगैरे झाले. किचन स्वच्छ घासून काढलं आहे. ट्रॉल्या पुसायच्या आहेत पण आता ना सर्वात आधी घर झाडते. तर बघा असं सर्व काय आवरून ठेवलं आहे ना तर छान वाटतंय. इकडे पण अजून डबे ठेवायचे, काही डबे इथं आहेत ना ते ठेवायचे आहेत, त्याच्यामुळे ती जागा मोकळीच ठेवली. सगळी वरची फरची पुसायच्या आधी ना हे धूळ वगैरे खाली काढून घेतली ना, त्याच्यामुळं छान झालं. नाही तर मग ते डबल फरची पुसायला लागते. दुपारचे वाजलेत 2:45. आणि आजच तेल डब्बा पण आणला. सनफ्लावरचा आणला आहे सम्राटचा. तर 15 लिटरचा हा तेल डबा आहे. 2275 रुपयाचा आहे हा तेल डबा. हा आता उद्या वगैरे फोडायला लागेल, आज तर नाही आहे त्याची गरज. इथं पण गव्हाचा कट्टा आहे. हे गहू सर्व काही भरून ठेवायचे. वडे एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले. तर काचेच्या बरणीत का भरले ते ना भाजून ठेवायचे. तसेच ठेवले ना तर ते खराब होऊ शकता, म्हणजे त्यांना ना कीड लागते, त्याच्यामुळे ना मग ते भाजून ठेवणार आहे. आणि बघा किती मस्त हाताने बनवलेले वडे. आमच्या इकडे वडे म्हणतात, काही ठिकाणी त्याला सांडगे म्हणतात, पण आमच्या इकडे ना वडेच म्हणतात. हाताने तोडून केलेले वडे झाऱ्याने पण करता येतात, चाळणीने पण करता येतात. तर म्हणून मग मी ना काचेच्या बरणीतच ठेवले. मग मला जसा वेळ भेटेल ना तसं मी ते सर्व वडे भाजून ठेवील. पपईच्या झाडाला मस्त अशी पपई पिकलेली आहे, तर आता ती तोडून घेते. आणि माझी भाची बघा कशी बोलते, तुम्हाला तिचा आवाज ऐकवते. हॅलो अम्मा, तुम्हाला फोन करते तर तुम्ही हे बाय बाबा इथं मी चहा ठेवला आहे मजुरांसाठी. हे बघा ही चहाची किटली आमच्या आईंच्या हातची, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या टायमाची किटली आहे. तर ही मला ना घराच्या कामामध्ये खूप उपयोगात आलेली किटली आहे. तर इथे मी आता चहा उकळायला ठेवला आहे आणि चहा देते. आता संध्याकाळची वेळ आहे, तर मी आता माठभाजी निवडायला घेतले. साहेबांनी ना मस्त अशी ताजी माठभाजी आणली आहे, तर मग म्हटलं निवडून घेते आणि मस्त संध्याकाळी वरण भात माठभाजी आणि पोळ्या बनवते. तर आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.